नमस्कार सगळ्यांना, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, हरे कृष्णा, राधे राधे. माझ्या सेकंड ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आता मी चाललेलो आहे संडेच्या फ्रेश मॉर्निंगला स्विमिंगला. बिकॉज संडेला मी वर्कआउटला जात नाही, जिम बंद असते, त्यामुळे बॉडीची काही ना काही एक्सरसाइज होण्यासाठी मी चाललेलो आहे स्विमिंगला. तर आता फटाफट स्विमिंगला जाऊया. माझ्यासोबत येतोय सार्थक आणि खूप एन्जॉय करूया. त्यानंतर आजच्या दिवसभरात ज्या ज्या गोष्टी होतील, जे जे माझ्या लाईफमध्ये घडेल, मी ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल ह्या व्लॉग थ्रू. तर लेट्स गो. या मुलामुळे उशीर झालेला आहे खूप जास्त, म्हणजे तिथे टाईम असतो 1 तासाचा. आता आम्हाला मध्येच जावं लागेल, रिक्वेस्ट करून एंट्री घ्यावी लागेल, तुझ्यामुळे उशीर झाला. काय असतंय, लाज वाटते का? तर आता पटकन जाऊया, खूप जास्त उशीर झालेला आहे. 10 मिनिटं जावं लागेल आपल्याला. हां, मग काय करणार. स्विमिंग करून झालेली आहे. सार्थक, मजा आली? खूप मजा आली. केस बघ आपले कसे झालेत. आणि आता आम्ही जाणार आहोत घरी जाऊन रेस्ट करणार आहोत, काहीतरी खाणार आहोत आणि त्यानंतर परत 5 वाजता फिरायला. संडे फिरण्यामध्ये जातो. संडे फंडे, दॅट्स इट. आणि ही स्पोर्ट्स अकॅडमी आहे, त्यामुळे इकडे क्रिकेट मॅच चालू आहे. आपण ह्या अकॅडमीमध्ये सगळे स्पोर्ट्स खेळले जातात. कोणते कोणते स्पोर्ट्स आहेत रे इकडे? इकडे फुटबॉल आहे, हॉकी आहे, अजून आर्चरी आहे. विच इज युअर फेवरेट स्पोर्ट्स? क्रिकेट ऑलवेज. आय लाईक फुटबॉल. हे भाई एक्झिट कुठून आहे? आणि झाली स्किन पूर्ण. आता इव्हिनिंगचे वाजलेले आहेत 7 आणि मी माझ्या जिममधल्या फ्रेंड्सला भेटायला निघालेलो आहे आणि त्यांच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करायला चाललोय. आणि अगेन माझ्यासोबत सार्थक आहे. अरे हां. आणि आम्ही जाऊन काय खाणार आहोत? वडापाव. लेट्स गो. कोणाला? सर बस. तर पनवेलमधला सगळ्यात फेमस वडापाव आम्ही आता खायला आलो होतो. तर आपण सगळ्यांना कसा वाटला वडापाव ते आपण विचारूया. रियाताई ही आहे. रियाताई आमच्या जिममधली 5 वडापाव खाल्ले. हेवी वेट लिफ्टर. ताईला कसा वाटला वडापाव? छान होता वडापाव. आज डाएटची पूर्ण वाट लागलेली आहे सगळ्यांच्या. टेस्टी वाटलाय सरांना. तुला तर काय आवडलंच असेल. वडा खाल्ला. वडा चांगला होता. मस्त कडक वडापाव सगळ्यांनी या. काय वडापाव इतका आवडलेला आहे मला की मी त्याने आता पार्सल घेतलं. घरी घेऊन जाणार पार्सल घेतलं. 5. नक्की नक्की भेट द्या तुम्ही. पनवेल मधला हे शशी वडेवाले. आज हे सगळे आता एका किडनॅपिंग कार मध्ये बसतात. 90च्या कार मध्ये 90. अरे ते एक आपला तो माझा छबी बघितलास का तू? सुना एकदम मराठी जुना पिक्चर आहे. त्यामध्ये त्या ह्याला पकडून नेतात बघ ते गुंडे. ती सेम कार अशी, सेम लिटरली. एक गुंडा चढलाय त्यात नाट्याची मारते आहे ते. हाय करतायत किडनॅपिंग मध्ये. त्याचा पण लई मोठा हात आहे. पण त्याचा ऍक्च्युली बघा हाय करताय सगळे गुंडे चढलेले आहेत. पण निघूया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन होम. होम बॅक टू. लेट्स गो. फायनली मी घरी पोहोचलेलो आहे आणि सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत. आणि येस, आजचा माझा डे एवढाच होता. जे होतं ते एवढं सगळंच. काही जर मिस्टेक होत असतील तर प्लीज समजून घ्या. नवीन ब्लॉगर आहे मी, हळूहळू शिकतोय सगळ्या गोष्टी. आणि येस, तुम्ही माझे ॲक्टिंगचे व्हिडिओजही बघा. त्या व्हिडिओजमध्ये तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा की अजून काय इम्प्रूव्ह करायला हवं कॅरेक्टरवरती, ॲक्टिंगमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. प्लीज मला कॉमेंट डाऊन करून सांगा. मी नक्की त्यावरती काम करेन. आणि मला अजून तुम्ही सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे माझ्या लाईफशी रिलेटेड
मी त्यावरती ब्लॉग्स नक्कीच बनवेन. ॲट दी एंड ब्लॉगमध्ये हे सांगेल, स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या आणि हॅप्पी राहा.